एक हृदयस्पर्शी कथा. रमा काकू व मिलिंद काका ठाण्यातील एका सोसायटीत राहत होते. याच घरात रिया व राजचा जन्म झाला. दोघात 2 वर्षाचं अंतर होतं. घर नुसतं मुलांच्या किलबिलाटाने भरलेलं असायचं. रेघोट्या, चिमणी पाखरं, आई बाबा, आजी आजोबा, भिंतीवरती बागलबुवा, जोकर, काय मनाला येईल ते रेखाटलेलं पिल्लांनी. रमाताईंची सासू भजनाचे क्लास घ्यायची देवळात, त्यामुळे घरातलं सगळं रमा काकूच पाहायच्या. सासऱ्यांचं व तिचं छान जमे. दोघांनाही गोष्टींची पुस्तकं वाचण्याची फार आवड. सासरे रमा काकूला छान छान पुस्तकं आणून देत वाचायला. दोघं पुस्तकं वाचून झाले की त्या गोष्टीतल्या पात्रांवर चर्चा करीत. रमा काकूंची सासू सुगरण होती. ती वेळ असला की रमाला पारंपरिक पदार्थ शिकवे. रमाला ते येत असायचे, पण तरीही ती परत सासूची कृती पाही. त्यातलं नवीन काही ते शिकून घेई. सासूलाही मग तिचं अप्रूप वाटे, कारण त्यांच्या भजनी मंडळात एक जणी आपापल्या सुनेचे पराक्रम सांगून टिप्पं गाळीत. रमाची सासू रमासारखी गुणी सून लाभल्याबद्दल देवाचे आभार मानी. रिया ही आजीसोबत भजनी मंडळात कधीमधी जाई. तिलाही भजनाची, भक्तिगीतांची आवड निर्माण झाली. आज्यांसोबत तीही गाणी गाई. शाळेत ऑफ पिरियडला बाई रियाला भक्तिगीतं म्हणायचा आग्रह करीत. रिया तिच्या मधुर आवाजाने भक्तिगीत गाई. पुरा वर्ग भक्तिसागराने भारावून निघे. बाई मग पालक सभेला रमा काकूंचे कौतुक करीत. किती छान संस्कार करत आहात तुम्ही रियावर, असं म्हणीत. रमा काकू घरी आल्यावर रियाचं कौतुक आधी तिच्या आजीला सांगत असे. मग आजी म्हणे, आहेच माझी नात लाख गुणाची, आणि रियाला तूप भरलेला खजूर देत. तो रियाचा अगदी फेवरेट होता. राजला आजोबांसोबत बुद्धिबळ खेळायला फार आवडे. बुद्धिबळातले बरेच डावपेच आजोबांनी त्याला शिकवले होते. शाळेत होणाऱ्या बुद्धिबळ स्पर्धांमध्ये राजला कधी पहिला, कधी दुसरा नंबर मिळे, तर कधी त्याचा नंबर हुकला तरी आजोबा त्याला त्याचं काय चुकलं, कोणती खेळी करायला हवी होती ते समजावून सांगीत. खरंच आजी आजोबांमुळे रमा काकू व मिलिंद काकांना मुलांची चिंता नव्हती. मुलांवर आपसूक संस्कार होत होते. हळूहळू मुलं मोठी झाली. नातवाचं लग्न जमलं. लग्नात आजी नऊवारी नेसली होती. साज-शृंगार केला होता. आजोबांनीही कोट टोपी घातली होती. दृष्ट लागण्यासारखा जोडा दिसत होता आजी आजोबांचा. नवी सून ऋता घरात आली. ऋता दिसायला सुंदर होती. ऋता, राज हनीमूनला गेले. आजी आजोबा तीर्थयात्रेला गेले. रमा काकूंनी सासू सासऱ्यांच्या प्रवासाची, तिथे लागणाऱ्या औषधांची, सुक्या खाऊची, कपड्यांची सगळी व्यवस्थित तयारी करून दिली. काही दिवसात ऋता व राज हनीमूनहून परत आले. ऋताने हनीमूनहून परतल्यावर तिच्या सासू सासऱ्यांना ट्रिपला पाठवलं. तिने वरच्या फळीवरचे पितळी डबे काढले. त्यातलं सामान फरशीवर भिंतीच्या कडेने ठेवलं. मग ती खालच्या भांडीवाल्याकडे गेली. त्याला सांगितलं की वरती ये व काही तांब्या पितळीची भांडी आहेत ती घेऊन जा. ऋतासोबत तो भांडीवाला आला. त्याने पितळ, तांबं वजन करून घेतलं व ऋताला पैसे दिले. त्यातून ऋताने नाजूकसा महागडा कबशी सेट व डिनर सेट घेतला. काही दिवसांनी रमा काकू व मिलिंद काका घरी परतले. रमा काकूंना त्यांची जुनी कबशी मिळेना. ऋता तेवढ्यात नवीन कबशीतून चहा घेऊन आली व तिने जुन्या कबशा व काही भांडी भांडीवाल्या बाईंना दिल्या म्हणून सांगितलं. रमा काकूंच्या लक्षात आलं की पितळी डबे, तांब्याचे हंडेही कुठं दिसत नाहीत. ऋताला त्यांच्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह समजलं. तिने मग किती चतुराईने ती भांडी खालच्या भांडेवाल्याला विकली व त्यांचे किती पैसे मिळाले ते रमा काकूंना सांगितलं. त्यातून आलेल्या पैशातून किती छान क्रोकरी घेतली ती दाखवली. रमा काकूंच्या डोळ्यात तरळलेलं पाणी ऋताला दिसलंच नाही. ऋताने सासरीही तिच्या माहेरसारखा एक कूक स्वयंपाकाला ठेवला. मिलिंद काकांना रमा काकूच्या हातचा स्वयंपाक आवडे. पूर्वी ते रमा काकूंना कुठे भाजी निवडून दे, कुठे खोबरं खवून दे अशी मदत करायचे. ऋताने त्या दोघांचंही स्वयंपाकघर त्यांच्यापासून हिरावून घेतलं. कधी बाथरूम ओला राहिला तर ऋता सासूला लगेच सुनावे, मला सुका वाळलेला बाथरूम आवडतो, अशी ओल ठेवत जाऊ नका. कधी हॉलमध्ये मिलिंद काकांचा एखादा टी-शर्ट दिसला तरी ऋता हॉलमध्ये कपडे ठेवणं कसं मॅनरलेस असतं हे सुनावे. राजला यातली काहीच माहिती नसायची, कारण राजसमोर ऋता अगदी सासू सासऱ्यांची आज्ञाधारक सून असल्याची बेमालूम भूमिका करी.
राज तिच्यावर फार खुश होता. ऋताला काही बोललं तर ऋता गाजावाजा करेल म्हणून दोघं म्हातारा म्हातारी तोंड दाबून सुनवास सहन करीत होती. थोड्याच दिवसात रमा काकूंचे सासू सासरे तीर्थयात्रेवरून परत आले. 2च दिवसात आजीला घरातला कसनुसा बदल जाणवला. त्यांनी ऋताला सुनावलं, या घरात आली आहेस तू सून म्हणून. एकतर पाण्यासारखी मिसळून जा या घरात, पण या घरावर, घरातल्या माणसांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करू नको. ऋताला रागच आला. ऋता आजीला अद्वा बोलू लागली. राज घरी आला तेव्हा तिने त्याला सगळं एकाचं दोन करून सांगितलं. राजला संसारापेक्षा बुद्धिबळच सोपा वाटू लागला. आजोबांनी राजला सांगितलं, अरे राजा, संसार सोपा नसतो. ऋता ही चांगली मुलगी आहे, पण आपल्याकडचं वातावरण व तिच्या घरातलं वातावरण यात तफावत आहे. तू काळजी करू नकोस, थोड्या दिवसात सगळं ठीक होईल. पण ऋता ऐकायला तयार नव्हती. ऋताने वेगळे राहण्याचा हट्टच धरला. राजने तिला फार समजावून सांगितलं, पण ऋता ऐकेना. शेवटी राजने जवळच एका बिल्डिंगमध्ये 1 BHK बुक केला. ऋता घरातून बाहेर पडली तेव्हा रमाला फारच वाईट वाटलं. आजूबाजूची शेजारपाजारची लोकंही आपापसात कुजबुजू लागली. ऋताचा कूप तिच्यासोबत गेला. रमाच्या सासूने रमाची समजूत काढली. ऋताकडे आता तिचा भाऊ, आई 2-2 महिने येऊन राहू लागले. आठवड्यातून 2दा तरी बाहेरचं जेवण, झोमॅटो, स्विगी हे सगळं राजच्या पत्नी पडत नव्हतं. पण त्याचा नाईलाज होता. घराचे हप्तेही भरावे लागत होते. ऋताला पैशाची कदरच नव्हती. तिचं शॉपिंग वारेमाप असायचं. शेवटी त्या दोघात खटके उडायला लागले व एके दिवशी राजशी भांडण करून ऋता माहेरी निघून गेली. 4 दिवस माहेरी तिचं कौतुक झालं. मग तिथे तिची अडचण ठरू लागली. तिच्या मतांना आता तिथे पूर्वीसारखी किंमत नव्हती. राज घराला टाळं घालून आईकडे चावी देऊन त्याच्या नवीन प्रोजेक्टसाठी अमेरिकेला गेला. खरं तर तो ऋतालाही सोबत घेऊन जाणार होता, पण ऋताच्या सततच्या भांडणामुळे त्याने यातलं ऋताला काहीच कळवलं नाही. ऋताच्या भावाने प्रेमविवाह केला व ऋताची वहिनी कृतिका घरात आली. कृतिकाशीही ऋताचं पटेना. दोघींची भांडणे होऊ लागली. कृतिकाला ऋता ही एक अडगळ वाटू लागली. ऋताचे वडीलही ऋताला आधीसारखे पैसे देईनात. शेवटी नाईलाजाने ऋताने एक नोकरी शोधली व थोड्याच दिवसात भाड्याचं घर घेऊन राहू लागली. पण आजूबाजूची लोकं तिच्याकडे संशयाने पाहू लागली. गल्लीतल्या पोरांना ऋता म्हणजे चिडवण्यासाठी एक आयतं सावज मिळालं. ऋताला काय करायचे ते समजेना. तिथे जवळच राहणाऱ्या सावित्री मावशींनी त्या पोरांना चांगलंच दमात घेतलं व ऋताला सांगितलं की कोणी जरी तुझ्या वाटेला आलं तर मला नक्की सांग, मी बघते त्यांचं. सावित्री मावशी ऋताकडे घरकाम करू लागल्या. ऋताकडून सावित्री मावशीला तिची कैफियत कळली. आता ऋताला तिच्या पूर्वीच्या वागण्याचा पश्चाताप होत होता. तिला मनापासून राजची व सासरच्या साऱ्या माणसांची माफी मागायची होती. सावित्री मावशी तिला म्हणाल्या, बाळा, तुला उपरती झाली ना, मग झालं तर तू खरंच जा तुझ्या सासरी. ती लोकं तुझं आनंदाने स्वागत करतील. सावित्री मावशींच्या सांगण्याप्रमाणे ऋता परत सासू सासऱ्यांकडे गेली. रमा काकू सासऱ्यांना जेवायला वाढत होत्या. दारात ऋताला पाहताच त्यांनी तिला बसायला सांगितलं. सरबत आणून दिलं. आजोबांनी रमा काकूंना ऋतासाठी पान वाढायला सांगितले. मागचं काही न काढता सासू सासरे आजी आजोबांसोबत ऋता जेवली. रमा काकू म्हणाल्या, थोडा वेळ आराम कर, मग तुला तुमच्या घराची चावी देते. ऋताचे डोळे भरून आले. आजीने तिची हनुवटी उचलली तसं ऋताला अजूनच भरून आलं. ऋता आजीच्या गळ्यात पडून रडू लागली. आजीला म्हणाली, आजी, मी फार चुकीचं, उद्धट असं वागले तुमच्याशी व राजशीही. मी आत्ता तुमच्यासोबत राहणार, उलट बोलणार नाही. आजीचा सुरकुतलेला चेहरा आनंदाने बहरला. आजीने ऋताच्या पाठीवरून हात फिरवला. आजोबा म्हणाले, आज बासुंदीचा बेत करा, माझी नातसून परत घरी आली आहे. हा आनंद आपण साजरा करूया व आपला एकत्र फोटो राजला पाठवूया. सुनवास हा हल्ली बरेच वृद्ध मातापित्यांचं अवघड जागीचं दुखणं झालं आहे. घरातले वाद 4 भिंतीत राहावे याकरता तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन केला जातो. अधिकच झालं तर लांबवर राहायला जातात. शरीर साथ देत नसलं की अधिकच बिकट अवस्था होते ह्या ज्येष्ठ नागरिकांची. तर मित्रमैत्रिणींनो, कशी होती कथा आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा.